नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते. आजची कविता ही नात्याविषयी बोलणारी कविता आहे. आयुष्यामध्ये माणूस एकटा येत असतो आणि एकटा जात असतो. हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्या माणसाचा संपूर्ण प्रवास ह्या आपल्या माणसांसोबतच होत असतो. त्या प्रवासामध्ये खूप सारी माणसं त्याला भेटत असतात, खूप सारी नाती त्याची निर्माण होत असतात. त्या नात्याची खोली मोजणं मात्र कठीण जरी असलं तरी त्या नात्याची काळजी वाटणं हे स्वाभाविक आहे. एका नात्यातून दुसऱ्या नात्याची जेव्हा काळजी निर्माण होते, ती काळजी व्यक्त करणारी आजची ही कविता आहे. अर्थातच ही कविता सुचण्यामागचं कारण सांगायचं म्हटलं तर माझी एक जवळची मैत्रीण आहे, जिच्याकडून ही कविता मला स्फुरलेली आहे. तर आजची कविता ही माझ्या मैत्रिणीसाठी डेडिकेटेड आहे. चला तर पाहूया. का करतोस असे? कवितेचं शीर्षक आहे का करतोस असे. का करतोस असे खरंच कळलं नाही. का करतोस असे खरंच कळलं नाही. स्वतःच्या जीवावर बेतेल असं वागतोस का खरंच कळलं नाही. का करतोस असे खरंच कळलं नाही. स्वतःच्या जीवावर बेतेल असं वागतोस खरंच कळलं नाही. खूप सांगायचा प्रयत्न केला, समजून सांगेन असा निग्रही केला. खूप सांगायचा प्रयत्न केला, समजून सांगेन असा निग्रही केला. पण अबोला धरेन असा हट्टही धरला. पण ऐकेन तुझं असं म्हणणं तुला जमलंच नाही. का करतोस असे खरंच कळलं नाही. कळतंय का तुला सर्व नातीगोती आहेत तुझ्यावर विसंबून काळजी वाटावी त्यांना असे होऊ नये तुझ्या हातून. कळतंय का तुला सर्व नातीगोती आहेत तुझ्यावर विसंबून काळजी वाटावी त्यांना असे होऊ नये तुझ्या हातून. का करतोस असे खरंच कळलं नाही. स्वतःच्या जीवावर बेतेल असं वागतोस खरंच कळलं नाही. तुझ्या अस्तित्वाचं महत्व तुलाच कळलं नाही. पण तुझ्याशिवाय इतरांनी राहणं जमलंच नाही. तुझ्या अस्तित्वाचं महत्व तुला कळलंच नाही, पण तुझ्याशिवाय इतरांनी राहणं त्यांना जमलंच नाही. तुझी काळजी वाटावी स्वाभाविक आहे, कारण माझ्या आयुष्याचा तू अविभाज्य धागा आहे. तुझी काळजी वाटणं स्वाभाविक आहे, कारण माझ्या आयुष्याचा तू अविभाज्य धागा आहे. का करतोस असे खरंच कळलं नाही. स्वतःच्या जीवावर बेतेल असं वागतोस खरंच कळलं नाही. ही कविता ऐकल्यानंतर ज्या नात्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होत असेल, त्या नात्याने खरंच समजून उमजून जावं की समोरची व्यक्ती आपली खूप काळजी करत आहे आणि त्या काळजीला रिस्पेक्ट देऊन, त्या काळजीचा मान सन्मान करून आपण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करावा आणि खरंच खूप छान प्रेमाचं आयुष्य जगण्याचाही प्रयत्न करावा. माझी ही कविता आपणास आवडली असेल तर कवितेला लाईक करावं. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचाही प्रयत्न करावा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.